आपल्या सगळ्यांना माहिती एक मराठा लाख मराठा आरक्षण मिशन आणि आदरणीय मराठ्यांचा योद्धा, आम्हाला ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर प्रचंड स्वाभिमान, आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणाची हाक, महाराष्ट्राचा स्वाभिमान, छत्रपती शिवरायांचं लेकरू, अगदी तुमच्या आमच्यासाठी आपली मुलं कुठे आहेत, आपली पत्नी कुठे आहे, आई कुठे, वडील कुठे आहेत, आपले नातेवाईक कुठे आहेत, ज्यांच्यासाठी ही विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, अयम नीज परवेती गणना लघु चेतसाम, उदार चरितानांच वसुधैव कुटुंबकम, अशा विशाल आणि उदात्त विचारानं ज्यांनी काही दिवसापासून हा मराठा आरक्षणाचा प्रवास जो चालू केलेला आहे, अगदी त्या प्रवासाला यश प्राप्त व्हावं याच्यासाठी आमचे आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील या मिशनचे सर्व आपल्या सगळ्यांच्या मध्ये आपल्या समोर बसलेले आहेत. खरं पाहता तब्येतीनं अतिशय नाजूक असणारं हे व्यक्तिमत्व पण आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये घर केलंय. छत्रपती शिवरायांना आपल्या अंतःकरणामध्ये जी जागा आहे ना, ती माझ्या मनोजदादांना जागा आहे आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस एक वेळेला आपल्या बापाचा फोटो घरात लावायला विसरल, पण छत्रपती शिवरायांचा फोटो घरात लावायला विसरत नाही. का? महाराजांनी आपल्या सगळ्यांसाठी तेवढं काम कार्य आणि करून ठेवलेलं आहे. अगदी तसंच हे फार मोठं मिशन आहे आणि याबद्दल मागच्या 37 दिवसापासून ही कीर्तनं चालू आहेत. आणि या कीर्तनामध्ये तशी तर ही खूप वर्षापूर्वीची चळवळ आहे. माझ्याही अगोदर जे वक्ते इथे येऊन गेले त्यांनी माझ्याही पेक्षा सखोल पद्धतीनं या आरक्षणाबद्दल मांडलेले. तसं तर मला राजकारणातलं फार कमी कळतं, माझ्याही अगोदर सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. मला राजकारणाबद्दल किती बोलता येईल यापेक्षा तुमच्या आणि माझ्या मनामध्ये जे दुःख आहे आपल्या सगळ्यांचं, त्याला मी थोडासा स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. अगदी या सगळ्या चळवळीमध्ये खरं पाहता इथे जेव्हा आम्ही येऊ लागलो असं वाटलं आपण पंढरपूरला निघालो की काय, कारण पंढरी सारखी गर्दी या अंतरवाली सराटी या नगरीमध्ये पाहायला मिळाली. या पंढरी नगरीमध्ये विठोबा आहे एक, आपल्या सगळ्यांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि त्या दैवताला समर्पण करून समाजासाठी काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मनोजदादा जरांगे. त्यांच्याबद्दल किती बोलावं काय बोलावं प्रसंगाने मी पुढे बोलत जाणारच आहे, कारण अभंगच फार अट्टहासानं जाणीवपूर्वक तो घेण्याचा मी प्रयत्न केला. या कीर्तनासाठी सर्व गुणीजन मंडळी, वयानं ज्येष्ठ असणारे, आम्ही खूप लहान असताना ज्यांचं गायन ऐकून आम्ही गाण्याचा प्रयत्न करत होतो आणि आम्हाला ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, उभ्या संप्रदायाला ज्यांच्याबद्दल आदर आहे, असे आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण प्रकाश महाराज नागरे आहेत, आमचे प्रकाश बाबा. त्याचबरोबर गोड कंठाचे, खरंच कोकिळा म्हणायला काही हरकत नाही, कोकिळ कंठ असणारे वयानं लहान आहेत, आमचे छोटे भाऊ म्हणू आम्ही यांना, आमचे हरिभक्तपरायण माऊली महाराज खवणे. आमच्या प्रकाश बाबांसाठी, आमच्या माऊली बाबांसाठी आणि मृदंगाची गोड अशी साथ देणारे कार्तिक महाराज हिंगणे. त्याचबरोबर कार्तिक महाराजांच्या समोर माझी विद्यार्थिनी पखवाज वाजवते अशा आमच्या भाविकाताई भगत. या सगळ्या माझ्या दादांसाठी जरा एकदा जोरात टाळ्या. आणखी सर्व टाळकरी मंडळी, सगळी गुणीजन मंडळी. इथे कीर्तनाला येत असताना आपण नेमकं काय करावं, तर माझ्याकडे मागच्या 16 वर्षापासून मुलींची, मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था, त्या संस्थेमध्ये आज 300 मुली वारकरी अभ्यास करतात. आणि त्या संस्थेतल्या जवळजवळ 70-80-100च्या घरामध्ये मुली इथे आम्ही घेऊन आलेलो आहोत. खूप छान. या सगळ्या माझ्या जिजाऊंच्या लेकी आहेत, मासाहेबांच्या लेकी आहेत. आणि या मिशनमध्ये आम्ही सुद्धा आहोत. हा, अगदी ही लेकरं सुद्धा म्हटली, दीदी आम्हाला पण यायचंय, एक मराठा लाख मराठा, चला होऊ द्या, आम्हाला पण यायचं. म्हटलं चला, पण गर्दीमध्ये चेंगराचेंगरी म्हणे, तुम्ही आमची काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सांभाळतो. अशा या माझ्या छोट्या छोट्या जिजाऊंच्या लेकी आणि समोर बसलेले आदरणीय आम्हाला ज्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, संप्रदायामध्ये सुंदर सेवा करणारं व्यक्तिमत्व, ज्यांना एक खूप मोठी परमार्थिक परंपरा प्राप्त झालेली आहे, असे आमचे प्रशांत बाबा खानापूरकर आहेत, सुंदर वक्ते आहेत. आणि त्याचबरोबर आमचे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे खवणे बाबा आहेत, बापूसाहेब महाराज खवणे आहेत. त्याचबरोबर शिवाजी बाबा आहेत, प्रसाद महाराज आहेत. मला क्षमा असावी, मला सगळ्यांची नावं माहिती नाही आहेत. सगळ्यांना सादर वंदन आहे.
त्याचबरोबर सर्व गुणीजन मंडळी, खूप चांगल्या प्रकारचे साऊंड सिस्टीम आहे, चोपदार आहेत. आणि इकडे ही जी पत्रिका झाली ना प्रशांत बाबा, खवणे बाबा, मला सांगायला आनंद वाटेल. 37 कीर्तन आहेत, बरोबर ना? 37 दिवस कीर्तन आणि 74 कीर्तन. या 74 कीर्तनामध्ये 5 कीर्तन माझ्या विद्यार्थ्यांच्या. मला त्या गोष्टीचा आनंद आहे. अगदी मागच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातले युवा कीर्तनकार आमच्या परमेश्वरी दिदी परभणे, हे माझं लाडकं लेकरू आहे. आमच्या परमेश्वरी दिदी परभणे, तिकडे आमच्या ज्योतिताई धनाडे, प्रणिताताई गवारे, शिवांजलीताई जरांगे, आमच्या जरांगे पाटलाची मुलगी म्हणावी लागेल ती. अगदी तिला तर मी तिच्या घरून घेऊन आले आणि म्हटलं तुला शिकायचंय कीर्तन. तिचे आई वडील, चुलते, आजी आजोबा यांना सगळ्यांना विरोध करून कीर्तन अभ्यास करण्यासाठी घेऊन आले. 5 वर्षात ती मुलगी खूप छान तयार झाली. आज या सगळ्या माझ्या मुली खूप चांगल्या पद्धतीने संप्रदायामध्ये प्रवास करतायत. बस या प्रवासाला त्यांना माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा आणि आणखी त्यांनी ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या विचाराला पुढे घेऊन जावं. सर्व हरिभक्त पारायण मंडळी आणि या सगळ्या नियोजनामध्ये अगदी ही चळवळ चालू होण्यापासून ज्यांनी मला कीर्तनासाठी फोन केला असे आदरणीय हरिभक्त पारायण याच गावचे, या संप्रदायातलं ज्येष्ठ असणारं व्यक्तिमत्व असे आमचे हरिभक्त पारायण गिरी महाराज आहेत. गिरी महाराजांना माझं वंदन आहे. आणि गिरी बाबा पूर्ण वेळ देत आहेत आणि अगदी खूप वेळ याच्यामध्ये त्यांचा आहे. व्यवस्था करण्यापासून ह्या सगळ्या नियोजनामध्ये जरंगे पाटलांच्या सोबत ही सगळी मंडळी आहे. नाव घेते एवढेच नाही, ज्यांना अगदी पडद्याच्या मागे सुद्धा आहेत ना, अशी सुद्धा खूप लोक आहेत. त्याचबरोबर आमच्या जरंगे पाटलांच्या सोबत आणि या सगळ्या चळवळीमध्ये ज्यांचं गाव नाहीये पण घराचा हिशोबच नाही ज्यांच्या डायरीमध्ये, की आता आपल्याला घरी जायचंय, लेकरू आजारी आहे का, घरात काय चाललंय, अगदी पूर्ण वेळ ज्यांनी दिला हे आमचे मोठे भाऊ आमचे गणेश बाबा बोचरे. खरंच की अशी जी तरुण तडफदार युवा ही जी परमार्थिक मंडळी आहे ना, यांच्या सगळ्यांची मदत या चळवळीमध्ये आहे. आणि सगळ्या वारकऱ्यांना मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, मला वाटतं टाळकरी खालीच बसले का काय आमचे अनंत बाबा आहेत. सर्व हरिभक्त पारायण मंडळ सगळ्यांना वंदन. बरं का, अज्ञानानं माझ्याकडून नाव राहून जाईल, गडबडीमध्ये लक्षात येणार नाही, पण इथे नावाहीपेक्षा सगळ्यांच्या जीवाला महत्व आहे. किंवा आपल्या सगळ्यांचा जीव जे आपण मोहीम घेऊन निघालेलो आहोत तिकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. आणि या सगळ्या चळवळीला महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या मनामनापर्यंत, घराघरापर्यंत, दारादारापर्यंत, प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलं ना, हे सगळे न्यूज मीडियावाले, युट्यूबवाले, या सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. त्याचबरोबर आमचे वारकरी कीर्तन रंग हे युट्यूब चॅनलवाले, नाद ब्रह्मवाले आहेत. त्याचबरोबर आमचे मराठी हॉटस्पॉटवाले आहेत. वारकरी कीर्तन रंगवाला आमचा योगेश दादा साधा पोरगा आहे पण तळमळ खूप आहे. त्याचबरोबर ही सगळीच माझी भावंड, असं विशेष मी कुणाचं नाव घ्यावं असं नाहीये, तर सगळेच जीव तोडून या कार्यक्रमासाठी काम करतायत. त्याचबरोबर आमचे हरिभक्त पारायण हरिदास भाऊ जोगदंड समोर बसलेले आहेत. आणखी मान्यवर मंडळी आहेत. सगळ्यांच्या चरणावर विनम्र अभिवादन करते आणि चिंतनाला सुरुवात करते. विठ्ठल नावांचं प्रकरण इथेच थांबू, कारण सगळीच माझ्या परिचयातली माणसं आहेत. आमच्या अशोक नाना असतील, समोर भगव्या वस्त्रातले आदरणीय हरिभक्त पारायण महाराज असतील, सगळ्यांची नावं माहिती नाही. महाराष्ट्रभरातून उद्या सगळी माणसं इथे येणार आहेत. आणि एक गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला, कारण कीर्तनाच्या शेवटी मला किती लक्षात राहील मला माहिती नाही, पण सुरुवातीला सांगते, उद्या आपण सगळ्यांनी या चॅनलच्या माध्यमातून जिथपर्यंत लोक ऐकतात तिथपर्यंत, इथं असलेले बाहेरून जे येत आहेत ते, तर सगळ्यांनी एवढा सुंदर मेळावा उद्या पार पाडायचा आहे. व्यवस्थित यायचंय, शिस्त सगळ्यांनी पाळायची आहे. कुठल्याही प्रकारे ही जी सगळी आपली चळवळ आहे, हा जो सगळा मेळावा आहे, हा यशस्वी पार पडण्यासाठी आपण सगळ्यांनी एका दिलानं, एका जीवानं, एका मनानं सगळ्यांनी एकत्र येऊन एकोप्यानं कुठल्याही प्रकारचा त्रास, कुठल्याही प्रकारचं नुकसान, कुठल्याही प्रकारचं गालबोट थेट घरून निघाल्यापासून इथं येऊन आणि इथून घरी जाईपर्यंत, सुखरूप जाईपर्यंत सगळ्यांनी स्वतःची जबाबदारी घ्यायची, सगळ्यांनी. आणि हे सगळ्यांनी सांभाळायचंय, कारण आपल्याला यश मिळवायचंय. येणाऱ्या विजयादशमीला आपल्याला यश मिळालं पाहिजे, आपला उद्देश पूर्ण झाला पाहिजे, सगळ्यांचे कष्ट सफल झाले पाहिजेत. आमच्या मनोजदादांचं जे उपोषण आहे ना, त्याला यश प्राप्त झालं पाहिजे. सगळ्यांनी प्रार्थना करायची, पण या सगळ्या गोष्टींना आपण सगळ्यांनी सांभाळायचं.
हे तर शेवटी मी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करेन. विठ्ठल विठ्ठल मराठा आरक्षणावरती किंवा आपल्या समाजामध्ये जी सगळ्यांची जी स्थिती आहे, एक मानसिक स्थिती डळमळलेली सगळ्यांची, तरुण मुलांची तर अतिशय वाईट अवस्था आहे. याच्याबद्दल सगळ्या वक्त्यांनी बोललेले आहेत. आणि तेच पुन्हा की जाहिरात करावी लागणार सारखं सारखं. आम्हाला म्हणायचं काय, आमचं मत काय, आम्हाला मांडायचं काय, आम्हाला पाहिजे काय, हे वारंवार आपल्या सगळ्यांना बोलायचं. तर आज पुन्हा मी तेच सांगणार आहे. मराठा म्हणतात कुणाला? म म्हणजे मातीसाठी मरणारा, रा म्हणजे माणसांसाठी राबणारा, आणि ठा म्हणजे स्वतःच्या मतावर ठाम असणारा, त्याचंच नाव मराठा. एक मराठा, एक मराठा, मातीसाठी मरणारा, माणसांसाठी राबणारा आणि मतावर ठाम असणारा, त्याचं नाव मराठा. आणि आपल्या सगळ्यांना आपल्या मतावर ठाम राहायचं, कारण माझ्या दादानं स्वतःच्या मनाला डळमळू दिलं नाही. माझ्या जरांगे दादानं आपल्या सगळ्यांचा एवढा विश्वास कसा प्राप्त झालाय त्यांच्याकडे? जे काही बोलायचे ते समोर बोला, पडद्याच्या आणि भिंतीच्या पलीकडे नकोय आम्हाला. ही सगळी माझी माणसं आहे, मला यांच्या समोर काय बोलायचं ते इथे बोला. म्हणून ही चळवळ एवढी पेटून उठलेली आहे. आज आपण पाहतो मराठा समाजामध्ये तरुण पोरांची फार दुरावस्था झालेली आहे. खूप शिक्षण घेतात, खूप शिकतात, बुद्धी आहे, कष्ट करण्याची कुवत सुद्धा आहे, खूप कष्ट करतात, पण यश मिळत नाही. आरक्षण आडवं येत आहे. आम्हाला कुणाचं तरी काढून आरक्षण द्या असा अजिबात आमचा उद्देश नाही. कारण आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं घ्यायची सवय नाही, आम्हाला आमच्या भाकरीतली भाकरी द्यायची सवय. ही मराठाच्या माणसाची किंवा महाराष्ट्रीयन माणसाची ही रीत आहे. आम्हाला दुसऱ्याचं घ्यायला आवडत नाही. आमच्या ताटातलं आम्ही देऊ, पण आमच्या ताटात अगोदर वाढा. जे आमचं हक्काचं आहे ते आम्हाला द्या. आज आपण पाहतो मराठा समाजामध्ये तरुण पोरांची जी दयनीय अवस्था झाली. शिक्षण घेतात, खूप चांगलं शिकतात, अभ्यास करतात. आईवडिलांनी कितीतरी स्वप्न लेकरा बाळांच्या बाबतीमध्ये रंगवलेली असतात, सजवलेली असतात. लेकरू घरादाराचा, परिवाराचा, सणासुदीचा सगळा त्याग करून अभ्यासासाठी कुठेतरी मायबापाला सोडून राहतं, जीव तोडून अभ्यास करतं. आणि परिस्थिती अशी, तिथे गेल्यानंतर म्हणजे ज्यावेळेला पेपरची वेळ येते, अगदी प्रामाणिकपणे जो केलेला अभ्यास आहे, तर तो अभ्यास व्यवस्थित परीक्षा देणार. पण जेव्हा मेरिट लागतं ना, त्यावेळेला आम्हाला बाजूला फेकल्या जातं आणि आरक्षणाला आमची जागा दिल्या जाते. या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हावा, कुठेतरी आमचा विचार करा. आमच्या परिस्थितीला जाणून घ्या. सगळे श्रीमंत नाहीयेत, बोटावर मोजण्या एवढी माणसं श्रीमंत आहेत. बाकी सर्व तळागाळातला समाज आहे आपला. सर्वसामान्य माणसं आहेत की त्यांना एक वेळेच्या भाजीला तेल सुद्धा मिळत नाही. अशा सुद्धा वाईट परिस्थितीतली माणसं आहेत आपल्यामध्ये. शेतामध्ये जावं, दिवसभर काम करावं आणि संध्याकाळी पोटाला भाकर खावी, अशी अवस्था आहे काही लोकांची. याची कुठेतरी दखल घ्या. कुठेतरी आमच्या अंतःकरणाला जाणं, आमच्या लेकरा बाळांचा विचार करा. आमच्या कित्येक पिढ्या गेल्या, पण आता आमच्या लेकरांनाही सहन होत नाही. न्याय द्या, जे आमचं आहे ते आम्हाला द्या. आरक्षणामुळे अशी परिस्थिती झाली, कमी अभ्यास केलेले हुद्द्यावर आणि हे मागे पडले. बरं ठीक आहे, आरक्षणामुळे नोकरी पदावर लागले, पण या गोष्टीमध्ये देशाचं खूप मोठं नुकसान आहे. कमी अभ्यास केलेला, मेरिट मध्ये न आलेला, कमी टक्केवारीचा जर एखादा व्यक्ती, एखादा मुलगा किंवा जो कोणी असेल तो डॉक्टर झाला, त्याचा अभ्यास मुळात कमी आहे, तो डॉक्टर झाला, तर कुणाच्या तरी जीवाशी घातपात करल तो, कारण त्याला अपूर्ण ज्ञान आहे, त्याची टक्केवारी कमी आहे. म्हणजे तिथे सुद्धा आपल्या माणसांशी, ही माणसाच्या जीवाशी खेळणं होईल. कमी शिकलेला इंजिनियर झाला, गावचा एखादा पूल बांधला तर त्या पुलात किती वाहून लावल सांगता येत नाही.
इमारती कच्ची इमारत त्यानं जर बनवली तर किती इमारती खाली गाडल्या जातील त्याचा हिशोब नाही, आम्ही तेही मान्य करू. पण फक्त आरक्षणाच्या बळावर जर एखादा शिक्षकाच्या पदावर जाऊन बसला तर कित्येक पिढ्या बर्बाद होतील याचा हिशोब आजपर्यंत कोणी लावलेला नाही. कित्येक पिढ्या. शिक्षणाच्या क्षेत्रात तरी तुम्ही बुद्धीला गुणवत्तेला प्राधान्य द्या, तिथे विचार करा. अभ्यासपूर्वक शिक्षण घेणाऱ्या किंवा अभ्यासू व्यक्तीला तुम्ही मान द्या, त्यात आपल्या देशाची प्रगती आहे. कुठे जातीपातीचा विचार करून खाली थांबू नका, देशाला लक्ष द्या की आपल्या देशाची प्रगती कशावर अवलंबून आहे. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. शिक्षकाच्या पदावर जर आरक्षणाच्या माध्यमातून जाऊन बसलो तर काय होईल, कितीतरी पिढ्या बर्बाद होतील, कितीतरी पिढ्या. आणि कधीतरी आम्ही सगळेच कीर्तनकार विनोदानं कीर्तनामध्ये सांगतो सुद्धा, आम्हाला काही शिक्षकी पेशाला नाव नाही ठेवायचं का, आम्हाला प्रचंड आदर आहे. कारण गुरु एवढं मोठं स्थान दुसऱ्या कुणाचंच नाही. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हे आम्ही मानणारे आहोत. मुळात आम्ही हे जगतो कारण आम्ही सांप्रदायिक आहोत. पण आम्ही कीर्तनामध्ये चालता बोलता कधी कधी सांगतो की अशी गंमत, आरक्षण मिळालेलं शिक्षकाच्या खुर्चीवर जाऊन बसलं आणि शिक्षक अधिकारी आले, शिक्षण अधिकारी शाळा तपासण्यासाठी. मुळात यांनाच अभ्यास करायची सवय नव्हती, लेकराकडनं काय अभ्यास घेणार. पण उन्हाळ्याचे दिवस, शाळेच्या खोलीमध्ये काही फॅनची व्यवस्था नाही, गरमी खूप. गरमीमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकानंच शर्ट काढून खुर्चीवर बसले आणि झोपा काढायला लागले. तेवढ्यात शिक्षण अधिकारी आले. शिक्षण अधिकारी आले, शिट्टी वाजली. या शिक्षकाला शर्ट पटकन अंगात घालावा हेही सुचना, पण त्यानं जमते तेवढी बुद्धी लावण्याचा प्रयत्न केला. पोरांनो, याला दंड म्हणतात. शिक्षक अधिकारी म्हटले, बाप रे बाप, प्रॅक्टिकल काय शिक्षक आहे, काय तयारी आहे. अरे असं जर प्रत्येक शिक्षकाने लेकराला घडवायचं काम केलं तर या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. याला दंड म्हणतात, याला कोपरा म्हणतात, याला खांदा म्हणतात. हे चालू झालं. खूप आनंद वाटला शिक्षण अधिकाऱ्याला. वर्गामध्ये आले, सर तुम्ही अगोदर अंगामध्ये पोशाख घाला, मला खूप आनंद वाटला, तुमची मी बढती करणार आहे. पण मला विद्यार्थ्यांना 4-2 प्रश्न विचारू द्या. शिक्षण अधिकाऱ्यांनी मुलांना विचारलं, मुलांना सांगा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. इतिहास शिकवलाच नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह, कारण इतिहासाचं पान सुद्धा उघडलेलं नाही. शिक्षकाला प्रश्न पडला, आता तर यांनी मला बढती देणार होते, आहे त्याच्यावरून काढून टाकतील जर पोरांनी उत्तर दिलं नाही तर. थोडंसं आणखी चातुर्य केलं. चाव्या होत्या हॉलच्या, रूमच्या, क्लासरूमच्या, त्या चाव्या अशा हलवल्या. एक पोरग फार चॅप्टर होतं, ते म्हटलं, सर मी सांगतो. सांग बाळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. कशात झाला. किल्ल्यात. वा रे वा पठ्या, शाबास बाळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला. सांग कोणत्या किल्ल्यात झाला. म्हणजे गुरुजींच्या किल्ल्यात झाला. प्रशांत बाबा हे बरं नाहीये. गुरुजींच्या किल्ल्यात झाला. शिक्षण अधिकारी त्या शिक्षकाकडे डोळे फाडून पाहायला लागले, हे शिकवता का तुम्ही विद्यार्थ्यांना. चुकलं साहेब, चुकलं, चला मुख्याध्यापकाकडे. सगळा स्टाफ जमा झाला. पण तिकडे जाण्याच्या अगोदर शिक्षण अधिकाऱ्याने विचार केला, जर ही अवस्था पोरांची तर यांची कुठपर्यंत स्थिती आहे ती पाहू. पण सांगा, तुम्ही सांगा आता सर, अफजल खानाचा वध कोणी केला. हातच जोडले. सर एवढ्या लेकरात नको, थोडस बाजूला जाऊ. बाजूला नाही, तुमच्या ऑफिस मध्ये चला, साहेबांच्या ऑफिस मध्ये, मुख्याध्यापकांच्या तिकडे घेऊन गेले. सगळ्या शिक्षकांना जमा केलं. यांना एकच प्रश्न, सांगा अफजल खानाचा वध कोणी केला.